मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे। प्रभाग 34 मधील रहिवासी सरकारवर आक्रमक झालेले आहेत। समस्या सुटत नाहीत आणि त्यामुळे दर्शना सोसायटी सरकारवर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारी रस्ते अनधिकृत बांधकामांनी गेले असा आरोप रहिवासी करतायत, तर सगळ्या समस्यांसंदर्भात दर्शना कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नागरिकांनी वारंवार स्थानिक भाजप नगरसेवक तसंच महापालिकेमधील संबंधित विभागांकडे तक्रारीही केल्या। मात्र नागरिकांच्या तक्रारींवर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासनं काहीच प्रयत्न केले नव्हते आणि त्यामुळे नागरिकांचे असे आरोप आहेत। अखेरीस दर्शना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सगळे नागरिक एकत्र आले आणि या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। सध्या परिसरामध्ये प्रत्येक घरावर मतदानावर बहिष्कार घालण्यासंदर्भातले मोठमोठे बॅनर लागलेले आहेत। काहीही झालं तरी आम्ही मतदान करायला जाणार नाही, असं या सोसायटीमधील सुशिक्षित नागरिकांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहे। जितेंद्र, नागपूर म्हणजे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, याच मुख्यमंत्र्यांच्याच नगरीमध्ये मतदानावर या नागरिकांनी बहिष्कार टाकलेला आहे। का दुर्लक्ष होते त्यांच्या मागण्यांकडे? अतिशय गंभीर असं हे बाब म्हणावे लागेल, कारण दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ जो मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे तेथील प्रभाग क्रमांक 34 मधील दर्शना कोऑपरेटिव्ह सोसायटी मधील हे नागरिक आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून समस्या आहेत। 4 वर्षापासून तर महानगरपालिकेत प्रशासक आहेत, कचऱ्याची समस्या आहे, रस्ते आहेत, रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, पाणी आहे, त्याचबरोबर अतिक्रमण, या सर्व समस्यावर अनेकदा त्यांनी आपला आवाज उठवलेला आहे। मात्र कोणीही त्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि आता सध्या जे महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, अशा परिस्थितीत आता या निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी घरोघरी बॅनर लावलेले आहे। दर्शना कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि एकीकडे मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचा, रस्ते झाले, उड्डाण पूल झाले, मेट्रो आली, असा सत्ताधाऱ्यांकडनं वारंवार उल्लेख करण्यात येतो, तर दुसरीकडे असेही नागरिक आहेत ज्यांच्या समस्या ज्या सुटलेल्या नाही आणि त्याच आता निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी आपला आवाज उचलण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे आणि अनेक घरासमोर जे आहेत अशा प्रकारचे बॅनर्स लागलेले आहेत। त्यानंतर आता प्रशासन काय भूमिका घेतं, येथील नागरिकांची कशा प्रकारे समजूत घालण्यात येते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रद्धा। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।